कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एका 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडे दाखल झालेल्या प्रथम माहिती अहवाल FIR नुसार फिर्यादी तरुणी ही दिनांक 27 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सुरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घेत असताना आरोपी योगेश कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव तेथे आला। त्याने बहिणीचा शोध घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीला दुचाकीवर बसण्यास सांगितले। फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरून जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे। तक्रारीनुसार आरोपीने फिर्यादीबाबत अश्लील स्वरूपाचे वक्तव्य केले तसेच तिच्या अनुसूचित जमातीचा उल्लेख करून जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 313/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 352 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती दिली असून पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करीत आहेत। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये FIR नंबर 313/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 352 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989च्या वेगवेगळ्या कलमाखाली हा गुन्हा दाखल आहे। याच्यामधली हकीकत अशी आहे की ही जी पीडित आहे ती काही कारणाने तिच्या बहिणीचा शोध घेत होती। बहिणीचा शोध घेत असताना त्या शोधकामी मदत करतो असं म्हणून हा जो आरोपी आहे योगेश कोळपे राहणार कोळपेवाडीचा यानं तिच्याशी लगट केली आणि तिचा विनयभंग केलेला आहे आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केलेले आहेत। अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत। सर, अशा घटना परत समाजामध्ये होऊ नये त्यासाठी आपण काय आवाहन करावं? मी सर्वप्रथम सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन की डायल 112चा चांगला वापर यासाठी होऊ शकतो। तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून तुमची दखल घेऊ शकतो। अशा पद्धतीचं जे कोणी व्यक्ती आहे त्याच्या एकंदरीत हालचालीवरून तुम्हाला केवळ संशय जरी आला तरी तुम्ही पोलिसांना सांगावं, जेणेकरून अशा लोकांवर आणि अशा घटनांना प्रतिबंध करायला आम्हाला वाव मिळेल।